हॅलो साक्षी, आवाज येतोय का? हो सर, येतोय. ओके, तर आपण सुरुवात करूया संप्रदायवादाला. युनिट क्रमांक 4, ठीक आहे. संप्रदायवाद. हो. तर संप्रदायवाद या शब्दाचा अर्थ माहिती आहे की तुला? एक मिनिट थांबा सर. संप्रदाय म्हणजे काय या संदर्भात काही पुस्तकाची कल्पना आहे का तुला? धर्म धर्मवंश धर्म, भाषा, वंश यांना संप्रदायवाद असे म्हणतात. बर, लक्षात घे. संप्रदायवाद म्हणजे थोडक्यात पंथवाद आपण त्याला म्हणू शकतो. त्याला कम्युनलिझम म्हणतात. कम्युन म्हणजे काय, तर एक समूह, एक पंथ, एक गट. आणि कम्युनलिझम म्हणजे संप्रदायवाद. आता वाद म्हणजे भांडण नाहीये, तर इथे एक विचाराची बैठक आहे किंवा एक विचार आहे, असा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. तर आता संप्रदायवाद ही भारताच्या राजकारणामध्ये, भारताच्या राज्यव्यवस्थेमध्ये एक लागलेली कीड आहे. आता वास्तवतः संप्रदायवाद ही संकल्पना धर्म, जात, वंश किंवा भाषा, प्रदेशवाद इत्यादी विविध आधारावर ही संप्रदायवाद पण मूलतः धर्माशी निगडीत ही संकल्पना या ठिकाणी गणली जाते. आता धर्म व पंथ, भाषा व वंश आदी घटकाबाबत आपल्याकडे विविधता तर आहेच, पण या विविधतेमधून सुद्धा आपल्याला त्या त्या घटकांमध्ये काही कम्युन आहेत, काही समूह आहेत. आणि मग ते समूह स्वतःला इतर समूहांपेक्षा वेगळं समजतात आणि त्यातून त्यांचा तो पंथ तयार होतो. आणि या पंथाचाच एक वेगळा दृष्टिकोन ठेवणे किंवा वेगळं अस्तित्व मान्य करून इतर पंथाला दुजाभाव किंवा खालची वागणूक किंवा त्याला आपण असं म्हणूया की कनिष्ठ समजणे, अशा प्रकारच्या वर्तनाला किंवा अशा प्रकारच्या विचाराला आपण संप्रदायवाद म्हणू शकतो. थोडक्यात आपण भारताचा जर विचार केला प्रास्ताविकेमध्ये, आपण लक्षात घेऊया. पहिलं टायटल द्यायचंय प्रास्ताविका. तर प्रास्ताविक यामध्ये किंवा प्रस्तावना यामध्ये आपण जर बघायचं झालं तर त्याच्या आपला भारताची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल. की भारतामध्ये आपण बघितलं की जातीय आधारावर, धार्मिक आधारावर, भाषिक आधारावर, वांशिक आधारावर, प्रादेशिक आधारावर अशा विविध बाबतीत भारतामध्ये विविधता आहे. आता सामाजिक शास्त्रांचा जर आपण विचार केला तर त्या अंतर्गत आपण जर बघितलं, सामाजिक शास्त्राच्या परिभाषेत जर आपण बघितलं तर भारतातील समाज हा बहुलवादी आहे किंवा अनेकतावादी आहे. म्हणजेच याला प्लुरल सोसायटी असंही म्हणतात. म्हणजेच भारतामध्ये एकनिष्ठ समाज असा प्रयोग आपल्याला आढळणारच नाही. भारतामध्ये बहुलवादी समाज हीच परिस्थिती भारतामध्ये आहे. आता 47 मध्ये स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आपण जर बघितलं, जवळपास 20-25 वर्षाच्या अल्पकाळात भारतीय समाज विघटित होईल अशी धारणा काही लोकांची होती. परंतु उलट परिणाम असा झाला की भारताने या विविधता असणाऱ्या समाजाला संघटित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक कॉमन कल्चर आपलं निर्माण झाल्याचं आपल्याला लक्षात येऊन जातं. बघा, तो भारतासाठी पॉझिटिव्ह परिणाम आहे. मात्र ज्यावेळेस हा पंथवाद किंवा तुमचा संप्रदायवाद हा रसातळाला जातो त्यावेळेस तुमच्या समाजामध्ये विषमता निर्माण होते. त्याचे चटके आपल्याला वारंवार बसलेले आहेत. परंतु अलीकडे त्यामध्ये कटुता कमी होऊन आपण पाहतो आहोत की एक मिक्स कल्चर भारतामध्ये तयार होताना दिसते आहे. आपण संपूर्ण भारताचा जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये आपल्याला एक लक्षात घेता येईल की भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक जाती आहेत, विविध पंथ आहेत, एका धर्मामध्ये सुद्धा विविधता आहेत. म्हणजे भारता इतकं व्हेरिएशन फक्त अमेरिकेमध्येच आहे असं आपण म्हणू शकतो. आता इतकं भारतामध्ये व्हेरिएशन आहे म्हणजे जगातला प्रत्येक धर्माचा मनुष्य भारतामध्ये आपल्याला आढळून येतोय. आणि मग या धर्माला अनुसरून आपला एक वेगळा समूह, आमचा धर्म आमचा समूह. परंतु एका धर्माचा आपण विचार केला तर त्या अंतर्गत सुद्धा आपल्याला विविधता असल्याचं आढळून येतं.
ही विविधता एकंदरीत ही सुद्धा तुमच्या समाजामध्ये पंथवाद निर्माण करते आणि त्यातूनच तुमचा संप्रदायवाद त्या ठिकाणी वाढतो. मग महत्वाचा मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे की भारतामध्ये या प्रकारची विविधता असताना सुरुवातीला असं वाटलं होतं की या विविधतेत भारत एकत्र किती दिवस राहील, प्रश्नचिन्ह होतं. परंतु नंतरच्या काळात आपण बघितलं की समाजाने, ठीक आहे, भारतातल्या समाजामध्ये विषमता आहे, विविधता आहे आणि त्यातून भारतामध्ये कटुता सुद्धा आहे, पण तरी सुद्धा हळूहळू आपण बघितलं 70 वर्षांमध्ये ही कटुता कमी कमी होत गेली. पाहिजे तेवढी झाली नाही, परंतु कमी कमी होत गेली. ही जी कमी होत गेली ही भारतीय जनतेचं चांगल्या प्रकारचं वर्तन आहे, परंतु ती कमी होऊ दिली नाही. ते तुमच्या राजकारण्यांचं एकंदरीत एक कृत्य आहे, म्हणजे कुकृत्य आहे असं आपण म्हणू शकतो की त्यांना त्यांची पोळी भाजण्यासाठी त्यांनी वारंवार निवडणुका आल्या की अशा प्रकारचा पंथवाद किंवा अशा प्रकारचा धर्मवाद किंवा अशा प्रकारचा विविधतेवर आधारित जो काही भेद आहे तो त्यांनी त्याला उजाळा दिलेला आहे किंवा त्याला जिवंत केलेला आहे. आणि त्यामुळे मग समाजामध्ये अशा प्रकारच्या विषमतेला जिवंत केल्यानंतर समाजामध्ये आपण पाहतो आहोत की मग कटुता आणखी मोठ्या प्रमाणात वाढते. तर ही कटुता वाढवण्याचं काम या राजकारण्यांनी केलेलं आहे. वास्तवतः सामान्य जनतेला कोणताही धर्म असला, कोणतीही जात असली, कोणतंही एकंदरीत विविधतेवर आधारित जीवन असलं, काहीही फरक पडत नाही. गुण्या गोविंदाने आपण पाहतो आहोत की अनेक मुस्लिम कुटुंब आणि हिंदू कुटुंब एकाच गावामध्ये गुण्या गोविंदाने राहताना आपल्याला आढळून येतात. परंतु तेच ज्यावेळेस राजकारणी त्यांना फितवतात तेच एकमेकांवर तलवार उचलायला सुद्धा मागे पुढे बघत नाहीत. हेही आपण पाहिलेलं आहे. केवळ आणि केवळ राजकारणी लोक हे एकंदरीत ते प्रकार करतायत. त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला जर बघायचं झालं तर अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प, म्हणजे 6 तारखेला आपला पिरियड झाला त्या दिवशीच आपण सांगितलं होतं तुम्हाला की जो बायडन यांची निवड होईल, त्याच्या निवडीवर शिक्कामोर्तबच करणार होते की डोनाल्ड ट्रम्पने आपल्या समर्थकांना काय आव्हानित केलं असेल त्या माध्यमातून एकंदरीत तिथल्या संसदेवर, तिथल्या विधिमंडळावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प समर्थकांच्या माध्यमातून झालेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच आहे की ही विविधता एकंदरीत संप्रदायवादाच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. ही भारतामध्ये अनेक वेळा झाल्याची उदाहरणं आपल्याला पाहता येतात. म्हणून त्यांचा प्रभाव हा देशाच्या धोरणावर आणि देशाच्या राजकारणावर पडत असतो. आणि त्या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर मग या संप्रदायवादाची ओळख आपल्याला करून घेणं फार गरजेचं असतं. बघा, धर्म हा समाजाला संघटित करतो, तसेच समाजाचे विघटनही घडवून आणतो. प्राचीन काळापासून आपण बघितलं की धर्माने समाजाचे विघटनापेक्षा अधिक प्रमाणात संघटन घडवून आणलेलं आहे. आता संघटन घडवून आणलेलं आहे, उदाहरण घ्या. पूर्वीला आपल्याच समाजातले लोक एकमेकांना आपसात दंगे करायचे आणि त्या दंग्याचा परिणाम सामान्य जनतेवर व्हायचा. पण अलीकडच्या 5-10 वर्षात तुरळक ठिकाणचा विचार केला तर ते सोडून द्या, परंतु फारसे दंगे आपल्या कानावर येत नाहीत. त्याचं कारण असं आहे की या राजकारण्यांना एकदम सामान्य जनता सुद्धा आता बळी पडणं सोडून दिलं. त्याचं कारण असं, प्रत्येकाला माहित आहे हा राजकारणी आपला स्वार्थासाठी वापर करतोय आणि ज्यांना समजलं त्यांनी या दंग्यापासून किंवा या घटनांपासून ते दूर झालेले आहेत. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे की अशा प्रकारे एकंदरीत संप्रदायवाद वाढीला लागला. हे जरी म्हणत असलो तरी सुद्धा आपल्या समाजामध्ये जे काही कटुत होतं ते कमी करून, विघटन कमी करून त्या ठिकाणी संघटन वाढताना आपल्याला दिसत आहे. तर हा प्रकार आपल्याला प्रस्तावनेमध्ये पाहता येतो. आपल्याकडे धर्म, वंश, जात, घराणेशाही या घटकांची गणना आपण पारंपरिक घटकामध्ये करत असतो आणि या पारंपरिक घटकाचा आपण त्या ठिकाणी परिणामही बघितला की अनेक जनतेला सारख्या प्रकारचा दर्जा नव्हता. परंतु शिक्षणाचा शीघ्र गतीने ज्यावेळेस सर्वत्र प्रसार झाला, त्यातून अधिक आधुनिकीकरणाची प्रक्रिया सर्वच देशामध्ये प्रारंभ झाली आणि परिणाम आधुनिक शिक्षण, आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेमुळे सामाजिक आणि राजकीय जीवनात पारंपरिक घटकांचं प्रस्त तुलनात्मक दृष्ट्या कमी झालं आणि शिक्षण व ज्ञान, कौशल्य, गुणवत्ता इत्यादी आधारावर मानवी जीवनाचं त्या ठिकाणी महत्व वाढलं.
अशी स्थिती सर्वच देशामध्ये आहे, केवळ भारतातच आपण म्हणू शकत नाही, तर सगळ्या देशामध्ये अशा प्रकारचं परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग भारतापेक्षा अधिक प्रगत व विकसित असलेल्या अमेरिका, इंग्लंड इत्यादी राष्ट्रांमध्ये सुद्धा आपल्याला तोच प्रकार दिसून येतो की राजकीय नेते, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था, संघटना हे सर्व धर्म, पंथ, वंश यासारख्या पारंपरिक घटकांचा आधार घेऊन त्यामुळे संप्रदायवाद व धर्माचं राजकीय जीवनातील आणि राजकारणातील स्थान, भूमिका याच्या अभ्यासाला अधिक महत्व देतात. म्हणजे भारताचं धोरण आणि भारतातील राजकारण यात संप्रदायवादाच्या स्थान व भूमिकेचं विवेचन आपल्याला करता येतं. तर थोडक्यात या पद्धतीने ही प्रस्तावना आपल्याला पाहता येते. तर मला असं वाटतं की संप्रदायवाद म्हणजे नेमकं काय, तर या संदर्भात आणखी आपल्याला डिटेलमध्ये जाणं गरजेचं आहे. नंतरचं टायटल द्यायचं संप्रदायवादाचा अर्थ. साक्षी आवाज येतोय? अर्थ. हा, हॅलो. येतोय सर. ओके ओके. मधात काय बंद हॅलो. केलं होतं का? नाही सर, म्यूट झालं होतं. ओके. हम्म. तर आता संप्रदायवादाचा अर्थ नेमका काय आहे तो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नंतरचं टायटल मिनिंग ऑफ अर्थ. कम्युनियलिझम किंवा संप्रदायवादाचा अर्थ. तर आता संप्रदायवाद नेमकं काय सांगता येईल, तर संप्रदाय केवळ भारतात किंवा दक्षिण आशियातील राष्ट्रांमध्येच आहे असं नाही. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, अमेरिका इतर देशांमध्ये सुद्धा आपल्याला संप्रदायवादाची समस्या फार मोठ्या प्रमाणात दिसते. फरक एवढाच आहे की भारत, बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशामध्ये संप्रदायवादाला सामाजिक, राजकीय व आर्थिक समस्या असं स्वरूप प्राप्त झालं आहे. त्यामुळे अन्य खंडातील देशापेक्षा दक्षिण आशियातील देशामध्ये आपण जर विचार केला तर संप्रदायवादाची ही अधिक गुंतागुंतीची आणि गंभीर स्वरूपाची समस्या असल्याचं आपल्याला पाहता येईल. हॅलो, काय होतं? काय नाही सर. ओके. तर आता या अर्थामध्ये भारतातील धार्मिक विविधता आणि धार्मिक असहिष्णुता. आता सहिष्णुता आणि असहिष्णुता दोन शब्द आहेत. सहिष्णुता आणि असहिष्णुता. तर धार्मिक असहिष्णुता, भारतातील धार्मिक विविधता आणि धार्मिक असहिष्णुता म्हणजे भारत जगातील आपण जर बघितलं, सांगणारच आहे. तर सहिष्णू आणि असहिष्णू दोन्ही शब्दांचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपला अर्थ समजून घेत असताना एक दोन वाक्य आणखी समजून घेणं गरजेचं आहे की भारत हा जगातील प्रमुख पंथ व धर्म या अनुयांचं माहेरघर असा देश आहे आणि भारताला 5000 वर्षापासूनचा समृद्ध असा सांस्कृतिक वारसा सुद्धा लाभलेला आहे. हिंदू धर्मीय लोकांचं निवासस्थान असणारा देश हिंदुस्थान या नावाने संबोधला जातो. तर बौद्ध, जैन, शीख हे जे धर्म आहेत या धर्मांचा उदय देखील भारतामधील सर्व प्रमुख धर्मांचे माहेरघर असलेल्या यासोबतच याशिवाय इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मीय समूह देखील भारतामध्ये जगातील प्रमुख धर्मांचं माहेरघर आहे असं आपल्याला म्हणता येतं. भारतात पारशी धर्माचे लोक सुद्धा राहतात, यहुदी धर्माचे लोक सुद्धा राहतात आणि 91च्या जनसंख्येच्या आधारावर आपण जर बघितलं तर भारतामध्ये जवळपास मेन 6 धर्माचे लोक राहतात आणि या व्यतिरिक्त जे कुठले धर्म असतील त्यामध्ये जैन धर्म, बौद्ध धर्म, शीख धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, हिंदू धर्म हे बहुसंख्य हे 6 आणि या व्यतिरिक्त मग ज्यू, त्याला यहुदी म्हणतात, यहुदी किंवा यहुदी सोबतच पारशी धर्माचे सुद्धा लोक राहतात. पारशी धर्माचे लोक सध्या सूरज पूनावाला नाव ऐकलंय? सूरज पूनावाला नाही सर. बातम्या घेताय? नाही. त्यामुळेच सूरज पूनावाला इंडियामध्ये सिरम इन्स्टिट्यूट आहे जी वेगवेगळ्या आजारावर लस बनवण्याचा प्रयत्न करते. तर
सूरज पुनावाला यांनी सिरम इन्स्टिट्यूट अंतर्गत ही कोरोनावरची लस त्यांनी तयार केलेली आहे आणि त्यातून ते प्रकाश धोतात आलेले आहेत. तर सूरज पुनावाला हे पारशी धर्माचे आहेत आणि जवळपास 3-3.5 लाख हे पारशी धर्माचे लोक त्यांचे पूर्ण भारतामध्ये असतील. यहुदी म्हणजे ज्याला आपण ज्यू धर्म म्हणतोय, या धर्माचे लोक सुद्धा भारतात असल्याचं आपल्याला आढळून येतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एक आहे की विविध धर्माचे लोक, बहुसंख्य धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. तर आता हे भारतात राहतात, यातून संप्रदायवाद त्या ठिकाणी कसा निर्माण झाला हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. लक्षात येतं तुझ्या हो साक्षी? सर. हो. ओके. तर संप्रदायवादामध्ये अशा विविध धर्माचे लोक भारतामध्ये राहतात. आता हे विविध धर्माचे लोक राहतात हे ओके, धर्मानुसार आपण लोकसंख्येची विभागणी सुद्धा आपल्याला बघायची म्हटलं त्याचा चार्ट सुद्धा आहे, परंतु आपल्याला त्यात खोलात जायचं गरज नाही. आपल्याकडे प्रामुख्याने 6 धर्माचे लोक मोठ्या संख्येने आढळून येतात. त्या 6 धर्मामध्ये कोण कोण आहे तर 1 नंबरला हिंदू धर्माचे लोक जवळपास 82% लोक आहेत. इस्लाम धर्माचे जवळपास 11% आहेत. ख्रिश्चन धर्माचे 2% आहेत. शीख धर्माचे 1% आहेत. जैन धर्माचे 0.41% आहे. तर अशा प्रकारे आणि अन्य धर्माचे 0.43% आहेत. तर हे एकंदरीत भारतामध्ये विविध धर्माचे लोक हे या पद्धतीने राहतात आणि या धर्माच्या आधारावरच या संप्रदायवादाचा त्या ठिकाणी परिणाम आपल्याला लक्षात येतो. संप्रदायवादाचा मुद्दा लक्षात येऊन जातो. आता संप्रदायवाद याचा जर आपण विचार केला तर संप्रदायवाद थोडक्यात विविध दृष्टिकोनातून वैचारिक मानसिक विभिन्नता हाच विचार आपण जर एका धर्मामध्ये जरी बघितला तर एका धर्मामध्ये अनेक प्रकारचे उपपंथ पंथ आहेत. जसं की हिंदू धर्मामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे पंथ आहेत. जसं की जैन धर्मामध्ये दिगंबर श्वेतंबर, मुस्लिम धर्मामध्ये शिया सुन्नी, शीख धर्मामध्ये सुद्धा महजबी शीख, रामदासिया शीख, तर आता संप्रदाय कन्सेप्टला कळते का? हो सर. ओके. तर ज्या पद्धतीने हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म, बौद्ध धर्म, जैन धर्म असे प्रामुख्याने 6 धर्म आहेत. या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याकडे ज्या धर्माची कम्युनिटी कमी आहे जसं यहुदी धर्म, जसं की पारशी धर्म, हे सुद्धा आपल्याकडे आहेत. आता मुस्लिम कम्युनलचा आपण विचार केला, कम्युनल हार्मनी, त्याला कम्युनलिझम मध्येच कम्युनल हार्मनी हा शब्द प्रयोग सुद्धा केला जातो. तर मुस्लिम धर्माचा विचार केला तर मुस्लिम धर्मामध्ये शिया आणि सुनी, तर त्यामध्ये पुन्हा आणखी 3 आहेत, हनीफी, शफी, मल्लकी, हनबली अशा प्रकारे सुद्धा पंथ आहेत. मुस्लिम धर्मामध्ये आपण जर विचार केला तर मुस्लिम समुदायामध्ये शिया व सुनी या 2 गटात विभाजित झाला आहे. शियांची संख्या आपण पाहतो आहोत की सर्वाधिक आहे भारतामध्ये, आणि तरी सुन्नीच्या तुलनेत शियाची संख्या बरीच कमी आहे, कारण भारतातील सुन्नी हनीफी संप्रदायाचे अनुयायी आहेत. मुसलमान समाजात कायद्याच्या स्वरूपासंबंधी भिन्न स्वरूपात विचार प्रवाह असणारे 4 संप्रदाय आहेत.
हम्म. त्यातील एक संप्रदाय म्हणजे हनिफी संप्रदाय, लक्षद्वीप बेट आणि केरळमधील मुफल्याच्या परिसरात तो आढळून येतो. शफी संप्रदायाचे अनुयायी आहेत. गुजरातमधील सुन्नी मुसलमान माल्लकी संप्रदायाला मानतात. हनबली हा चौथा संप्रदाय आहे, तो भारतातील सुन्नी मुसलमान मानत नाही. म्हणजे काय, तर आपण याला म्हणूया रोटी व्यवहार आहे परंतु बेटी व्यवहार नाही. म्हणजे या शिया सुन्नीत एकाच धर्मामध्ये हे दोन पंथ तयार झाले. या पंथामुळे त्यांच्यामध्ये विषमता निर्माण झाल्याचं आपल्याला लक्षात येऊन जातं. ही विषमता एकंदरीत समाजामध्ये संप्रदायवाद निर्माण करते. आणि या दृष्टिकोनातून ख्रिश्चन धर्माचा जर विचार केला, ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा रोमन कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट असे दोन संप्रदाय आहेत. या दोन संप्रदायामध्ये ते विभाजित झालेले आहेत, वर्णव्यवस्था, जाती व्यवस्था. तरी भारतातील मुस्लिम व ख्रिश्चन समुदायात हिंदू समाजातून धर्मांतर करून आलेले उच्च जातीचे लोक व कनिष्ठ जातीचे लोक असे दोन गट निर्माण झाले आहेत. हिंदू समाजातील उच्च जातीतून ख्रिश्चन समाजात धर्मांतर करून आलेले जे काही लोक स्वतःला उच्च मानतात ते त्याला ब्राह्मण ख्रिश्चन किंवा नायर ख्रिश्चन असं म्हणतात. हीच परिस्थिती मुसलमानांमध्ये आपण जर बघितले तर तिथे हिंदू समाजातून धर्मांतर करून मुस्लिम समाजात दाखल झालेले मुसलमान स्वतःला राजपूत मुसलमान समजतात, असतात जाट मुसलमान, पंडित मुसलमान इत्यादी मानतात. यावरून आपण एकच लक्षात घ्यायचं, ख्रिश्चन समुदायामध्ये सुद्धा अशा प्रकारचे मतभेद आपल्याला दिसून येतात. तर पंथवादाची पार्श्वभूमी लक्षात आली का? हो सर. हॅलो सर. हा बोल. हे हो, आवाज लक्षात माझा आली. कमी जास्त होतोय. लक्षात आली. ओके. हे आवाज नेटचा प्रॉब्लेम होते का आज? हो, नेटवर्क नसेल सर. हा, आता ख्रिश्चन समुदायात सुद्धा अशा प्रकारचे दोन आहेत ते आपण बघितलं. आता पुढे जाऊन आपण शीख धर्मात जर बघितलं तर शीख धर्मात सुद्धा महजबी शीख, रामदासिया शीख असे दोन संप्रदाय आहेत. आणि हे दोन संप्रदाय पुन्हा म्हणजे त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी संप्रदायात वितुष्ट निर्माण होतं, एकमेकाच्या मध्ये विषमता निर्माण होते. मग त्यांच्याकडे पुन्हा रोटी व्यवहार असतो परंतु बेटी व्यवहार नसतो. हाही प्रकार आपल्याला त्या ठिकाणी दिसतो. पुन्हा अकाली, निरंकारी असेही पुन्हा गट त्या अंतर्गत आहेत. त्यानंतर या बौद्ध धर्माचा जरी आपण विचार केला तर हिनयान आणि महायान असे दोन पुन्हा पंथ आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा विभाजन आहे. जैन धर्माचा विचार केला आपण तर त्याच्यात आपल्याला दिगंबरी, श्वेतंबरी असे पंथ आढळून येतात. पुन्हा आपण हिंदू धर्माचा जरी विचार केला तर वैष्णवपंथी, वारकरी पंथी किंवा वारकरी संप्रदाय आणि वैष्णव पंथ असे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दोन संप्रदाय दिसतात. म्हणजे जवळपास प्रत्येक धर्मसमूहामध्ये अशा प्रकारच्या पंथामध्ये उपविभाजन झाल्याचं आपल्याला आढळून येतं. आणि भारतीय समाजात धर्म या आधारावर तर बहुसंख्य आणि अल्पसंख्य अशा गटामध्ये विभाजन आहे. आणि त्या अंतर्गत नंतर पुन्हा पंथ किंवा संप्रदाय यामध्ये सुद्धा आपल्या धर्मामध्ये अंतर्गत सुद्धा धर्मसमूह आढळून येतात. म्हणजे हे जे समूह तयार झाले हे समूह दोन वा त्यापेक्षा अधिक उपसमूहामध्ये विभाजित झाले तर मग त्यातून प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंथ तयार होतात, उपसमूह हेवेदावे सुरू होत असतात. मग हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख इत्यादी समूहामध्ये आपण बघितलं तर धार्मिक वादविवाद तर आहेच, पण या अंतर्गत आपण बघितलं या अंतर्गत सुद्धा हेवेदावे सुरू असतात. प्रार्थना स्थळावर हल्ले होतात, ताणतणाव वाढतो, घृणा वाढते, संघर्ष वाढतो. आणि या माध्यमातून धर्मातील जे तत्वे आहेत ते परिपूर्ण आहेत, सत्य आहेत. त्यामुळे अन्य धर्मातील तत्वे एकतर अपूर्ण आहेत नाहीतर असत्य आहेत. ती समजून घेण्याची वा ऐकून घेण्याची देखील काही गरज नाही अशी वृत्ती ज्यावेळेस बाळगली जाते तेव्हा खऱ्या अर्थाने दैनंदिन व्यवहारात गंभीरपणाचं प्रदर्शन निर्माण होतं. आणि कोणत्याही धर्मसमूहात अशा प्रकारे घमंडीपणा मिरवणाऱ्या व्यक्तीच्या आचरण किंवा विचारामुळे आपण जर धार्मिक असहिष्णुता निर्माण होते. आता धार्मिक असहिष्णुता म्हणजेच काय? धार्मिक असहिष्णुता म्हणजेच आपल्या पंथाबद्दल श्रेष्ठत्व मान्य करणे आणि दुसऱ्या पंथाला कनिष्ठत्व प्रदान करणे आणि त्याच्याबद्दल त्याला काय म्हणता येईल हलका दर्जा देण्याचा प्रयोग असणे किंवा त्याला कमी स्थान देणे वगैरे अशा प्रकारचा विचार ज्या ठिकाणी येतो त्याला असहिष्णुता म्हणतात. लक्षात आलंय का?
हो सर. ओके. आता असहिष्णुता म्हणजे कळलं तुला सहिष्णुता आणि असहिष्णुता? सहिष्णुता हो म्हणजे काय? सर. आपल्या धर्माबद्दल ज्या पद्धतीने आपण आदर आणि सन्मान बाळगतो त्याच पद्धतीने दुसऱ्या धर्माबद्दल सुद्धा आपण आदर आणि सन्मान बाळगणे म्हणजे सहिष्णुता. आणि हम्म. दुसऱ्या धर्माबद्दल चीड, दुसऱ्या धर्माबद्दल घृणा, संघर्ष, ताणतणाव अशा प्रकारची विचित्र मानसिकता आपली ठेवणे म्हणजे आपण असहिष्णू आहोत. आलं लक्षात? हो सर. मग या वाक्यातून आणखी क्लिअर होऊन जातं की धर्मसमूहात अशा घमंडीपणा मिरवणाऱ्या व्यक्तीच्या आचरण व विचारामुळे धार्मिक असहिष्णुता निर्माण होते किंवा वाढीस लागते. परंतु अन्य धर्माबाबत सहिष्णू नसणे याचा अर्थ धार्मिक असहिष्णुता या शब्दाचा आपल्याला अर्थ लक्षात घेता येतो. अन्य धर्माबाबत सहिष्णू नसणे असा अर्थ धार्मिक असहिष्णुता या शब्दाचा लक्षात घेतला जातो. कळलंय? हो सर. हा. यामुळे समाज व्यवस्थेवर असामंजस्य निर्माण होतं, सामाजिक राजकीय स्थैर्याला धक्के बसतात, असुरक्षिततेची भावना बळावते आणि धर्माचं मग विघटनात्मक कार्य सुरू होतं. म्हणून बहुधर्मीय समाजात धर्माच्या संघटनात्मक आणि नियंत्रणात्मक कार्यापेक्षा त्याचे विघटनात्मक कार्य प्रकर्षाने समोर येतात आणि तर या प्रकारे आपल्याकडे धार्मिक असहिष्णुता आणि धार्मिक सहिष्णुता अशा प्रकारचे दोन या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी पुन्हा तयार होतात. मग धार्मिक असहिष्णुता म्हणजेच दुसऱ्या धर्माबद्दल घृणा, संघर्ष किंवा घमंडीपणा, स्वतःच्या धर्माबद्दल घमंडीपणा अशा प्रकारचं आपल्या धर्माला श्रेष्ठ मान्य म्हणजे असहिष्णुता, दुसऱ्या धर्माला कनिष्ठ स्थान देणे म्हणजे असहिष्णुता. परंतु आपल्या धर्माबरोबरच दुसरा धर्मही श्रेष्ठ आहे, त्यालाही चांगल्या प्रकारचं स्थान आहे. धर्मनिरपेक्ष तत्व ज्यावेळेस आपण बाळगतो त्यावेळेस आपण सहिष्णू असतो, त्याला आपण सहिष्णुता म्हणतोय. समजलाय? हो सर. हा. अशा प्रकारे भारतामध्ये तो विचार आहे, या माध्यमातून आपण चालतो. अलीकडे आपण पाहतो आहोत ओवैसी असेल किंवा आदित्यनाथ योगी असेल, हे दोनही त्या त्या धर्मामध्ये एकंदरीत धार्मिक असहिष्णुता वाढीस लावण्याचं काम करतायत. तर या दृष्टिकोनातून आपण बघतो आहोत प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म प्यारा आहे आणि त्या दृष्टिकोनातून इतर धर्मावर त्या ठिकाणी हल्ले चढवले जात आहेत. खऱ्या अर्थाने हे असहिष्णुतेचं आपल्या धार्मिक म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला आपल्या राज्यघटनेच्याशी निगडीत हे तत्व नाहीये. परंतु अनेक ठिकाणी अशा प्रकारे राजकारणाचा फायदा मिळवून घेण्यासाठी हा प्रकार घडताना आपल्याला दिसून येतो. ओके. हो सर. आता दोन संकल्पना आहेत, एक धार्मिक असहिष्णुता त्यालाच रिलिजियस इंटॉलरन्स आणि नंतर धार्मिक मूलतत्ववाद रिलिजियन्स रिलिजियस फंडामेंटलिझम या दोन्ही संज्ञांपेक्षा संप्रदायवाद बघ धार्मिक असहिष्णुता धार्मिक मूलतत्व या दोन्ही संज्ञांपेक्षा संप्रदायवाद कम्युनलिझम या संज्ञेचा अर्थ मात्र वेगळा आहे. आता धार्मिक असहिष्णुता आणि धार्मिक मूलतत्ववाद ही पहिली पायरी आहे किंवा पहिली अवस्था आहे. यानंतरची दुसरी अवस्था म्हणजे संप्रदायवाद. म्हणजेच काय, धार्मिक असहिष्णुता निर्माण झाली किंवा धार्मिक मूलतत्ववाद निर्माण झाला
म्हणजे आपल्या धर्माबद्दल आपुलकी निर्माण झाली की मग दुसरी वर्तन आपलं काय चालू होतं की इतर धर्मावर हल्ले चढवले जातात. आणि इतर धर्मांवर हल्ले चढवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला तर संप्रदायवाद असं म्हणतात. म्हणजे आपल्या धर्माबद्दल आदर असणे सहिष्णुता, पण आपल्या धर्माबद्दल आदर असून दुसऱ्या धर्माबद्दल घृणा असणे असहिष्णुता, आणि आपल्या धर्माचाच जय जयकार करणे त्याला धार्मिक मूलतत्ववाद म्हणतात. आणि त्याच्याही पुढची स्टेप म्हणजे काय, आपल्या धर्माबद्दल आदर आहे, आपल्या धर्माबद्दल आपुलकी आहे, आपला धर्म श्रेष्ठ आहे, आणि दुसऱ्या धर्माबद्दल घृणा आहे, दुसऱ्या धर्माला कनिष्ठत्व त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याच्यावर हल्ला चढवायचा आहे. म्हणजेच वैचारिक हल्ला, वैचारिकही असू शकतो, फिजिकली असू शकतो, राजकीय सुद्धा असू शकतो, असा कोणताही हल्ला चढवायचा आहे आणि तो हल्ला चढवणे आणि त्यातून वितुष्ट निर्माण करून लोकांमध्ये संघर्ष निर्माण करणे, खऱ्या अर्थाने त्यालाच आपण संप्रदायवाद म्हणतो आहोत. लक्षात आलंय? संप्रदायवाद ही तुमच्या असहिष्णुता, धार्मिक मूलतत्ववाद याच तत्वावर आधारित पुढची स्टेप आहे. मला वाटतं संप्रदायवाद समजण्यासाठी आणखी आपल्याला त्यामध्ये डिटेलमध्ये जावं लागेल. समजलंय? हो सर. आता संप्रदायवादाचा शाब्दिक अर्थ, पहिला टायटल टाक, संप्रदायवादाचा शाब्दिक अर्थ. आता इंग्रजी भाषेतील कम्युनॅलिझम या शब्दाचं मूळ रूप जर आपण बघितलं तर ते कम्यून, मी अगोदर तुम्हाला बोललो होतो की कम्यून असं आहे. कम्युनॅलिझम या कम्यून या शब्दापासून शब्द तयार झालाय. संप्रदायवाद हा मराठीतला शब्द आहे, त्याचं इंग्लिश भाषांतर कम्युनॅलिझम आहे. कम्युनॅलिझमचं इंग्रजी मधलाच मूळ शब्द आहे कम्यून, आणि कम्यूनचा अर्थ होतो संभाषण, हितगुज करणे अथवा त्याशी तादात्म्य पावणे असा. आता हितगुज करणे, संभाषण करणे हे इथपर्यंत ठीक आहे, पण कम्यूनचं कम्युनल झालंय. कम्यून शब्दाचं पहिल्यांदा काय झालं, कम्युनल. हा, मग कम्युनलचा अर्थ काय लक्षात आला तर कम्युनलचा जातीय असा अर्थ त्या ठिकाणी लक्षात आला. जातीय म्हणजे समूह, जातीय म्हणजे कसा, समूह. तर कम्युनल म्हणजे समूह आणि कम्युनॅलिझम या इंग्रजी भाषेतील मग शब्दाचं आपण जर बघितलं तर त्याचाच संप्रदायवाद हा शब्द तयार झाला. लक्षात येत आहे? हो सर. कम्युनॅलिझम झाला तर तो त्याचा प्रवास कसा आहे, कम्यूनचा अर्थ होतो संभाषण करणे, आंतरक्रिया करणे एकमेकांमध्ये. कम्युनल म्हणजे समूह आणि कम्युनॅलिझम म्हणजे संप्रदायवाद, पंथ म्हणता येईल आपल्याला. संप्रदायवाद म्हणजे पंथ थोडक्यात. तर भूप्रदेश, भाषा, धर्म यापैकी कोणत्याही एका घटकाच्या आधारावर त्या समुदायाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तीच्या मनात आपल्या समुदायाबाबत असणारी प्रखर निष्ठेची भावना, असा संप्रदायवादाचा, संप्रदाय या शब्दाचा मूळ अर्थ आपल्याला सांगता येतो. काय की धर्म असेल, भाषा असेल, भूप्रदेश असेल, या आधारावर कोणत्याही एका समुदायाशी जोडल्या गेलेला व्यक्ती आणि त्याच्या मनामध्ये जी प्रखर निष्ठेची भावना आहे त्यालाच आपण संप्रदायवाद म्हणतो. जे आतंकवादी असतात, आतंकवादी हे याच प्रकारचे असतात की त्यांच्या धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रखर निष्ठेची भावना असते की नाही. समजा मुस्लिम दहशतवादी असेल तर तो म्हणतो हिंदू म्हणजे काफिर, त्याच्यामध्ये काफिर अपने को खूप तकलीफ में डाल रहा, किंवा काफिर अपना दुश्मन आहे, अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणजे प्रचंड निष्ठेची भावना त्याच्या मनामध्ये असते आणि मग त्या निष्ठेतूनच तो आतंकवादी हल्ले चढवत असतो. तर अशा प्रकारे एकंदरीत भूप्रदेश, भाषा, धर्म यापैकी कोणत्याही आधारावर प्रखर निष्ठेची भावना ठेवणारा ज्यावेळेस व्यक्ती येतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या वर्तनातून एकंदरीत जो वर्तन असतं त्याला आपण संप्रदायवाद असं म्हणत असतो. आपला पिरियड एक 2 मिनिटाच्या आत संपू शकतो. तर हा, यानंतर महाजन सरांचा पिरियड आहे, त्या पिरियडलाही जॉईन व्हायचंय. सर इथेच आहेत, ठीक आहे? ओके. आता या पद्धतीने संप्रदायवादाचा मग आपल्या दृष्टिकोनातून प्रतिस्पर्धी धर्म समुदायाबाबत बाळगलेला तिरस्कार,
का शत्रुत्वाची भावना, असाच अर्थ आपल्या संप्रदायवादाचा या शब्दाचा अर्थ आपल्याला पक्का चिकटलेला आढळून येतो. म्हणजे संप्रदायवाद म्हणजे काय, तर आपल्या धर्म समुदायाबाबत बाळगलेली, म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी धर्म समुदायाबाबत बाळगलेली तिरस्काराची आणि शत्रुत्वाची भावना म्हणजे खऱ्या अर्थाने संप्रदायवाद असं म्हणता येईल. तर या दृष्टिकोनातून हा संप्रदायवाद भारताच्या राजकारणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आला आणि त्यातून हे राजकीय नेते आपल्याला सत्ता प्राप्त करताना आढळून येतात. तर ते कसं वगैरे आपण ते पाहतोच आहोत. तर पाश्चिमात्य जगात आपण जर विचार केला तर पाश्चिमात्य जगात संप्रदायवाद या संज्ञेचा सकारात्मक अर्थ लक्षात घेतला जातो. आपल्याकडे नकारात्मक आहे. आपल्याकडे प्रतिस्पर्ध्याचा तिरस्कार करणे या अर्थाने संप्रदायवादाचा अर्थ लक्षात घेतला जातो. मात्र तोच आपण पाश्चिमात्य देशांमध्ये जर बघितलं तर सकारात्मक संप्रदायवाद आहे. तो कसा, तर त्या ठिकाणी संपत्ती, भूमी, उद्योग, व्यवसाय, बाजारपेठ यांच्यावर व्यक्तीचं नव्हे तर समुदायाचं नियंत्रण असलं पाहिजे. म्हणजे संप्रदायाचं नियंत्रण असलं पाहिजे, समूहाचं नियंत्रण असलं पाहिजे. तर ही भावना म्हणजे मालकी हक्क असावा असे राजकीय तत्वज्ञान मरे ब्रोकोहिमने त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि त्या आधारावर त्यांनी संप्रदायाची व्याख्या केलेली आहे की शासनाची अशी पद्धती की ज्यात विभिन्न स्वायत्त समुदायाच्या एकत्रीकरणातून संघात्मक व्यवस्था निर्माण होईल. आता अशी जी व्याख्या केलेली आहे ती एकीची, एकजिनसीपणाची भावना या अर्थाने केलेली आहे, किंवा एका समुदायाचे अन्य समुदायाशी सहकार्याचे व्यवहार सुरू असावेत असतात अशा समाजशास्त्रीय सकारात्मक अर्थाने या संप्रदायाच्या व्याख्याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. मात्र भारतीय उपखंडात जर आपण विचार केला तर भारतीय उपखंडामध्ये संप्रदाय